एखादी पुरगी बरं खरं हा नको असं झालाय. नुसतं फोटो काढतो म्हटल्यावर एवढं लाजा लागला. उद्या सगळ्यात पहिला सगळ्यांना नमस्कार हो. आणि आम्ही चालवलं गणेशच्या घर आणि हे नवीन त्यानं घर घेतलेलं आणि इथं सामान शिफ्ट करायचं होतं. लय बघटला घर आता उचला म्हटलं सामान आणि पटापटांमध्येच कुठे ठेवायचं नाही म्हटलं. आणि आम्ही मग सामान न्यायला चालू केलं बाजू निम्म सामान वगैरे नेलं आणि जरा बघूया म्हटलं आरशात कसं घाम काय आलाय काय कामली केलं हो. आणि एक जगावेगळाच इंजिनियर असल्याचं सांगतो ही सामान तिथं लावायचं ही सामान तिथं लावायचं. मग उरलेलं सामान मी खांद्यावरनं पण घेऊन आलो थोडं. इथं युद्ध होऊन दे वगैरे काय पण होऊन दे पण ह्या बंड्याकडे भावाकडे गॅस टाकी दोन्ही फुल्लच्या फुल आहेत. त्यामुळे ह्याला काय टेन्शन नाही. 15 दिवस जाऊन दे महिना जे उरले ते सामान परत आणायला चाललो आम्ही सगळेजण मिळून. आणि जातानाच काय तर अरे कसं काय झाले रे इथं थार पलटी झाल्या म्हणलं. बघतो तर काय मागची 2 चाकं उडूनच गेल्यात. कसली काय जोरात पलटी झाल्या काय माहित म्हणलं. आणि अक्षा हळू घेऊन जा नाही टमॅटो बिमॅटो खिशात घालशील म्हटलं तर लपा लागला लगेच. अरे थांब थांब कुठं चाललायस कुठं सगळं घेऊन जाऊ नकोस खिशात तुझं चेक करणार आम्ही म्हणलं. तर चेक करा म्हणला चला हे मी मिस्त्री म्हण अरे तुला एक नट निघण आणि मिस्त्रीच म्हण. आणि माझ्या हातात असं कुकर वगैरे दिल्यात बघा हे काय शोभते का बघा. आणि यो लोटा लागलाय आणि लोटताना हळूच एक त्याचा व्हिडिओ काढून घेऊया म्हणलं म्हणजे त्याला दाखवायला येते. ती मगाशी आणलेला बेड आम्ही जोडून वगैरे घेतला आणि ती आईला याचा काय विषय काय नवीन विषयच काय लावलाय काय. मग आम्ही तिथनं निघालो चाललो घरला. जाताना म्हटलं चला तुम्हाला गार सांगतो म्हणल्यावर लगेच सगळेजण जागेवर गाडी स्टॉप केला. तो सुट्टी नाही म्हणलं आता सगळं आपण गार प्यायचं म्हणलं. मग आम्ही चला म्हटलं गार घेतलो. अरे एक एक घ्या 2 घ्या नाही म्हणलं. संटा फंटा काय नाही डायरेक्ट फंटा. आणि आमचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर करा. चला बाय बाय.